आपल्याला माहित आहे इथिक्स हा 250 मार्काचा पेपर आहे, ज्यामध्ये पहिला पार्ट थेअरी येतो, दुसरा पार्ट केस स्टडी, जो आपण नंतर बघणार आहे. आज आपण नॉर्मली बघणार आहे की इथिक्स म्हणजे काय, नैतिकता हा विषय का घेतला, किती झाला, कोणत्या अकॅडमीने घेतला. जवळपास सर्व अकॅडमीने तुम्हाला हे सांगून चुकलंय. आपण यातल्या थोड्या गोष्टी बघणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत. इथिक्स म्हणजे काय, तुमच्या चांगल्या आणि वाईट गुणाची बेरीज. तुमच्या चांगल्या आणि वाईट गुणाची बेरीज म्हणजेच काय, तुमच्याकडे जर वाईट गुण असतील तर इथिक्स हा विषय तुम्ही जर आत्मसात केला तर तुमच्या ते चांगल्या गुणात परिवर्तन होऊ शकतं. आता हे कसं होणार, तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून आपल्याला बंबार्डिंग असते की मोठ्यांचा आदर करा, अपमान करू नका, कोणाशी बोलू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, व्हॅल्यूज झाल्या. आता प्रत्येक विषयाची एक भाषा आहे, ती भाषा आपल्याला आत्मसात करावी लागेल. याही विषयाची एक भाषा आहे, ती आपण हळूहळू शिकणार आहोत. आता नॉर्मली काय इथिक्सचं इव्हॉल्युशन झालं असेल. आता कोणताही विषय आहे त्याचं इव्हॉल्युशन होते, मानवाचं इव्हॉल्युशन झालं ना, माहिती आहे माकडापासून आपण निर्माण झालोय. इव्हॉल्युशन झालं म्हणजेच काय, उत्पत्ती झाली. आता एक विषय आहे, मी काय म्हटलं इथिक्स काय, चांगले किंवा वाईट गुण. आता हे बघा, जेव्हा तुम्ही जंक फूड खाता, तुम्ही काही इनटेक करता, तुम्हाला माहिती आहे शरीराला काही त्रास होणार आहे नाही. जोपर्यंत शरीराला त्रास होते तोपर्यंत माणूस खातच राहतो. पण ज्या दिवशी तुम्हाला काही दुखणं लागलं, फॉर एक्झाम्पल शुगर झाला, तुम्हाला साखर बंद करावीच लागते. म्हणजेच काय, ज्या दिवशी तुमच्या कृतीत बदल येते तेव्हाच तुमची नैतिकता इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते. यालाच म्हणतात की नैतिकतेची उत्पत्ती. ज्या दिवशी तुमचे चांगल्या वाईट गुणावर मात होते आणि चांगला गुण निर्माण होते त्याला म्हणतात नैतिक. आता नैतिकतेमध्ये आपल्याला भरपूर सिलेबस आहे, जो आपण हळूहळू या अकॅडमीत या ऍपवर आपण बघणार आहे. तर हे बघा, काय नैतिकता म्हणजे मी काय म्हटलं, तुमच्या चांगल्या आणि वाईट गुणाची बेरीज आहे. समाजामध्ये वावरताना तुम्हाला एक चांगला अधिकारी होण्यासाठी चांगले गुण लागणे गरजेचे आहे. सगळ्यांना माहित आहे की नैतिकता काय ऍड केलंय की करप्शन कमी झालं पाहिजे. करप्शन होतो, डॉक्टर अजय जयशंकर पण म्हणतात की प्रत्येक देशात लिकेज आहेत, पण ते लिकेज कमी झाले पाहिजे. कमी होण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे ना की कुठं करायला नाही पाहिजे, की आपल्यात ते गुण असायला पाहिजेत. आपण यातलं एक छोटंसं उदाहरण बघू मूल्याचं. त्यातला एक विषय आहे जो इथिक्स हा सब्जेक्ट आहे, त्यातला एक महत्वाचा विषय किंवा त्यातला एक पार्ट म्हणला जाईल म्हणजे मूल्य. तर मूल्य कसं काय, आता एक बघा, कोणत्या गोष्टीला एक तर किंमत असेल किंवा मूल्य असेल. म्हणजेच काय, आता एक फूल आहे, जर एक फूल तुम्ही देवावर वाहलं त्याची किंमत जास्त आहे. तर हेच फूल तुम्ही तुमच्या जीएफला दिलं, ही 2 एरो टाकतीये, म्हणजेच काय, एक तर तुमचं ऍक्सेप्ट होईल, एक तर तुमच्या कानाखाली बसेल. हेच फूल जर खाली पडलं तर याला कोणतीही किंमत राहत नाही. मूल्याची कसं ठरतं, कोणत्याही गोष्टीला मूल्य कसं ठरतं, मूल्य म्हणजेच काय, तुमचा चांगुलपणा, तुमचा स्वभाव, तुमचे प्रेम, सद्भावना, हे आपले मूल्य झाले, तुमच्याकडे असणाऱ्या व्हॅल्यूज. आणि व्हॅल्यूज कोण ठरवतं, तर यात खूप संकल्पना आहेत ज्यात माणसाचं चांगलं होईल, माणसासाठी केलेले गुण. आता बघा, 2 प्रवृत्तीचे लोक आहेत, एकाने रॉकेट केलं, एकाने अणुबॉम्ब तयार केला, केमिकल अणुबॉम्ब. हिरोशिमा नागासाकी माहित आहे ना, तर हा त्याच्या वाईट प्रवृत्तीचा परिणाम आहे. आणि चांगल्या प्रवृत्तीचा परिणाम म्हणजेच काय, की आणखी खूप गोष्टी केल्या आहेत की देशाला लोकांसाठी सेव्ह करण्यासाठी केलेल्या गोष्टी. तर ही प्रवृत्ती म्हणजेच काय, नैतिकता. माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, मी तुम्हाला 2 चांगले गुण आणि वाईट गुणाचं उदाहरण देते. आता चांगले गुण म्हणजेच काय, आता बघा, आणि वाईट गुण. आता उदाहरण तर मी सांगितलं चांगल्या गुणाचं, तर वाईट गुणाचं उदाहरण बघा. काय कमी होतो या बाबाला, सर्वच होतो, सोन्याची लंका होती, आपण 1-1 रुपयासाठी मरतोय. तर जगात सर्वात सुंदर बायको होती, तरीही त्याची नैतिकता ढासळली, पुरं साम्राज्य गेलं त्याचं. त्या बाबाकडे काहीच नव्हतं. स्वतःची नैतिकता एवढ्या चरमला, एवढ्या एक्स्ट्रीम पोझिशनला नेली. म्हणजेच काय झालं, त्यांनी त्यांचं स्वराज्य निर्माण केलं, एकाने नैतिकता ढासळली म्हणून त्याचं स्वराज्य हे डिस्ट्रॉय झालं. तर जर तुम्हाला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला नैतिकता हा विषय शिकावाच लागेल आणि त्यात तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावीच लागेल. आता यात काय, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी यातले खूप सारे विचारवंत आहेत, ते तुम्हाला माहित आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित आहेत. पण त्या पेपरात कशा लिहायच्या, त्यांच्या संकल्पना कशा घ्यायच्या, हे मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या असेच एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे. आणि त्यात महत्वाचं म्हणजेच काय,
की त्यांनी केलेले कार्य, जेव्हा तुम्ही इथिक्सचा पेपर लिहिता तेव्हाच तुम्ही संविधानाला धरून जर लिहिला तर तुमचे मार्क्स व्हॅल्युएडेशन कसं होईल? जे तुमची रँक आता 200 असेल तेच रँक तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 1-10 पर्यंत, एक रँक 1, 2, 3, 4 पर्यंत कशी नेता येईल याचं व्हॅल्युएडेशन आपण करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, सर्वात इझी सब्जेक्ट आहे. जरी नवीन असला तरी काय होईल, तुम्हाला जर साध्या सोप्या पद्धतीत जर सांगणारं असेल तर नक्कीच ना तुम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करणार. आणि एवढा चांगला विषय आहे जो माणसाला माणूस बनवून जगवतो, तर तो विषय आपण शिकायला पाहिजे का? जरी तुम्ही युपीएससी, एमपीएससी करत नसाल, तरी सुद्धा तुम्ही इथिक्स शिकायलाच पाहिजे. सो आपण लवकरात ही बॅच घेऊन येणार आहे. या बॅचमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इथिक्सबद्दल जे केस स्टडीज आहेत, नॉर्मल जो व्हॅल्यूज आहेत, जे सर्व गोष्टी आहेत, ते सर्व व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. आणि या अकॅडमीत आपल्याला एकदम सर्व साध्या कमी पैशात